आमदार पुत्राची दादागिरी चव्हाट्यावर. व्यावसायिकाचं अपहरण करत मारहाण. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाचा प्रताप. राज सुर्वेसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुधवारी दुपारी गोरेगाव पूर्वमधील ग्लोबल म्युझिक जंक्शन कार्यालयात राज सुर्वेंसह 10 ते 12 जणांनी गोंधळ घातला. व्यापारी राजकुमार सिंग यांना खंडणीसाठी अपहरण करत आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयात नेण्यात आलं. मनोज मिश्रा यांच्या कंपनीनं राजकुमार सिंग यांच्या कंपनीकडून 8.5 कोटींचं कर्ज घेतलं होतं आणि मिश्रांना हे कर्ज सेटलमेंट करायचं होतं. त्यासाठी त्यांनी राज सुर्वे यांच्याशी संपर्क साधला. राज आणि त्यांच्या साथीदारांनी बंदुकीचा धाक दाखवत जबरदस्तीनं 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मनोज मिश्रा यांच्यासोबत केलेला करारनामा रद्द झाल्याचं लिहून घेतल्याचं सिंग यांचं म्हणणं आहे. मैंने बोला प्रकाश सुर्वे जी हैं, उनके जो सुपुत्र हैं राज सुर्वे जी, वो लोग इस तरीके से ये जो करने की उन्होंने कोशिश की है, ये एकदम इलीगल एक्टिविटी है. हमारे लिए ये एकदम क्लियर है कि हमने जो भी मसला था उसको बैठ के सुलझाया जा सकता था, बात करके सुलझाया. उसमें हाथ उठाने की जरूरत नहीं थी. ना मुझे मारने की जरूरत थी, ना मेरे स्टाफ को मारने की जरूरत थी. या घटनेत खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी मुंबईतील वनराई पोलिसात मनोज मिश्रा, पद्माकर, राज सुर्वे, विकी शेट्टी आणि इतर 10 ते 12 अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केलाय. तसंच मुख्य आरोपी आदिशक्ती प्रायव्हेट लिमिटेडच्या मनोज मिश्रा याला मुंबई विमानतळावरून अटक केली. व्यापाऱ्याच्या अपहरणाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आल्यानं आमदार पुत्राच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मला वाटतं याच्या संदर्भात FIR ही मुंबईमध्ये गोरेगाव येथे त्यांच्यावर FIR झालेली आहे आणि जर पोलीस त्याच्यावर चौकशी करतील आणि जर त्याच्यामध्ये काही सत्यता आढळली तर मला असं वाटतं की त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही होईल. जर काही चुकीचं घडलं असेल तर त्याचं समर्थन हे कोणीही करणार नाही, परंतु नक्की खरं काय आहे की दोरीला साप म्हणून धोपटलं जातंय हेही बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारवाई होईल. मी पुन्हा सांगतोय, आमदार असेल, खासदार असेल, मी असेल की तुम्ही असेल, या देशामध्ये कोणी सुटत नाही. तसं जसा कर्म करेल तसं कायदा त्याला फळ देईल. आणि भाजपचा आमदार आहे आणि शिवसेनेचा आमदार आहे हा फरकच होत नाही. बंदुकीचा धाक दाखवत व्यापाऱ्यांचं अपहरण करणं, मारहाण करत कागदपत्रांवर सह्या घेतल्यामुळे राज सुर्वेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पण मुलाच्या कृत्यामुळे आमदार प्रकाश सुर्वेंची कोंडी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विजय वंजारासह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.